ओके. तो काल एंडिंगला आपण हा थोडासा डिजिट्सचा जो पार्ट आहे, डिजिट्स डेटा सेट आहे तो बघितला होता. ठीक आहे. आणि कालचा आपला हा एक प्रॉब्लेम बाकी होता आपला. याच्यामध्ये थोडा एरर होता तेव्हा. लेट्स चेक काय एरर होता तो. हम्म, ओके. इथे आपल्याला ना एक ट्रेन त्या जागेवर वाय ट्रेन आणि प्रेडिक्ट. ओके, इथे आपल्याला कॉमा प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे. बाकी जो पार्ट आहे इट विल बी नियरली सेम. इथे -1. ओके. आणि हा नंबर दिला किंवा नाही दिला तरी चालेल. याने फक्त स्मूथ बनतो ग्राफ. ग्राफ दिसताना एकदम स्मूथ दिसेल एवढाच फरक पडतो. ठीक आहे. सो आपण एकदा रन करून बघूया. ओके. आता तो ऑनलाईन डेटा सगळा डेटा फेच करून ट्रेनिंग प्रोव्हाइड करून आपल्याला डेटा शो करणार आहे. सो इट विल टेक लिटिल बिट ऑफ टाइम. सो जस्ट अ सेकंड, आय विल शेअर द स्क्रीन. हा आपला जी काल रेड लाईन नव्हती येत. ओके. फक्त एक कॉमाचा एरर होता. येस. सो आता एक प्रॅक्टिकल गोष्ट बघायची की सगळ्या पॉइंटला कव्हर नाही करत ती लाईन. ठीक आहे. ती काय करते, फक्त प्रोबॅबिलिटी घेते आणि त्या प्रोबॅबिलिटीच्या बेसवर ही जी कम्प्लीट लाईन आहे ती फॉर्म होते. येस. सो प्रोबॅबिलिटीमध्ये सगळाच डेटा येईल असं नाहीये. जो पण थोडा डिस्टन्स डेटा असेल तो स्किप होऊन जातो प्रोबॅबिलिटी मधून. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटीच्या बेसिसवर आपण हा पूर्ण ग्राफ युटिलाइज करतो. आता बघा, जनरली लॉजिस्टिक रिग्रेशन मध्ये ना जे आन्सर्स राहतात ते ऍबसेंट प्रेझेंट किंवा ट्रू फॉल्स येस नो या फॉर्मॅट मध्येच राहतात जनरली. ओके. सो त्यामुळे येस साठी वरती 1 आणि नो साठी खाली आपण 0 प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. सो लेट्स गेट बॅक टू द कोड. ओके. आता जो नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू सी इज युअर लॉजिस्टिक रिग्रेशन बट विथ दिस लोड डिजिट डेटा सेट. आपल्याकडे जो डेटा सेट आपण आता यूज करणार आहे इट इज नोन ॲज युअर लोड डिजिट. आता हा कुठे आहे, तर हा तर मी ब्राउझर नाही चालू करत आहे कारण की पॉवर कट आहे. टू सेव्ह द बॅटरी. आता ब्राउझर मध्ये नाही दाखवत, मी तुम्हाला काल शो केला आहे हा पार्ट. सो आता याच्यामधून काय करायचं आहे आपल्याला, एक 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 गोष्ट चेक करायची. ओके. एक एक गोष्ट बघायची की याच्यामधून डेटा, याच्यामध्ये ऍक्च्युली काय डेटा आहे आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे. ओके. सो याच्यामध्ये काय काय डेटा आहे जर तो आपल्याला बघायचा असेल तर मी काय केला, पूर्णच्या पूर्ण जो डेटा सेट आहे तो डिजिट्स या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. आता सपोज मी असं म्हटलं प्रिंट डिजिट्स. ठीक आहे. आपण जुना कोड स्टॉप करूया. लेट्स रन दिस. बघा आता ह्याच्यामध्ये काय आलं, सगळे डिजिट्स शो होत आहे. आता हे जे आहेत डिजिट दीज आर पिक्सल्स. ओके. जो पण डेटा आहे डेटा सेट मध्ये आहे त्याचे हे पिक्सल आहेत फक्त. ठीक आहे. आता ते कसे आहेत काय तुम्हाला वन बाय वन सांगेल मी. किती डेटा सेट आहे, 1797. ओके. प्रत्येकाचे किती पिक्सल आहेत, 64 पिक्सल आहेत. 64 पिक्सल्स प्रत्येक डिजिटचे आहे. आता याच्यामध्ये अजून काय डेटा आहे हा कसा कळणार आपल्याला. सो त्यासाठी एक सिंपल कमांड आहे. येस. फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज dir. ठीक आहे. dir डिजिट्स. लेट्स रन दिस. बघा आता या डिजिट्स मध्ये काय काय आहे, डिस्क्रिप्शन आहे. ओके. डेटा आहे जो आता आपण ऍक्च्युली प्रिंट करून बघितला होता. मग त्याचे काही फीचर्स आहे. ओके. फ्रेम आहे, इमेजेस पण आहेत, टार्गेट आणि टार्गेट नेम्स. टार्गेट म्हणजे काय असतं जनरली,
तुमचं आउटपुट लेबल. ठीक आहे, आपण बघूया ते पुढे. ठीक आहे, सपोज आता मला एक एक पार्ट याच्यातला बघायचा आहे. मी याला ना कॉपी करून ठेवतो माझ्याकडे. लेट्स कॉपी दिस, लेट्स कमेंट इट अँड पेस्ट इट ओव्हर हिअर. ठीक आहे. सो आपल्याकडे हे जे पार्ट आहे हे काय अवेलेबल आहे. याला खाली घेऊया आपण. ठीक. सो एवढे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत अवेलेबल. सो मी काय करतो आता वन बाय वन एक एक आपण प्रिंट करून बघूया. सो डिजिट्स डॉट फर्स्ट इज डेटा. ओके. तर डेटा जर मी प्रिंट केला तर काय येणार आहे, परत तेच पिक्सल्सचा पार्ट येऊन जाणार आहे सगळ्याच्या सगळं एकत्र. बघा हे पिक्सल्स येऊन जातं एकत्र. ओके. आता सगळे पिक्सल्स तर आपण ऍट अ टाइम बघू शकत नाही. सो मी काय करतो, आपल्याकडे 1700च्या वर म्हणजे 1700च्या वर डेटा आहे. तर मी काय करतो, पहिला डेटा बघतो, डेटा नंबर 0 बघतो फक्त त्याच्या कंडिशनला. सो हिअर इज डेटा नंबर 0. आता हे काय आहे, हे थोडेसे रॅन्डम प्रिंटेड आहे. हे काय झालेलं आहे, थोडेसे रॅन्डम फॉर्मॅटमध्ये प्रिंटेड आहे. तर आपण याला काय करू शकतो, आपण याला रिसाईज पण करू शकतो, रिशेप करू शकतो. मग रिशेप कसं करायचं, सिम्पली डेटा 0 डॉट रिशेप. ओके, आपण बघितलं ऑलरेडी रिशेप. ठीक आहे. 8 बाय 8 म्हणजे 8 बाय 8 केलं म्हणजे काय होईल, तो पूर्णपणे कोणत्या फॉर्म मध्ये शो होईल आपल्याला, एका 8 बाय 8च्या अरेच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. 64 पिक्सल आहे ना त्याच्यामुळे. ठीक आहे. सो बघा आता तुमचे पिक्सल प्रॉपर इथे डिस्प्ले होते. आता जर तुम्ही थोडंसं ध्यान धरून बघितलं तर सुरुवातीचे ऍक्च्युअल जे डिजिट आहे ना सुरुवातीचे, ते 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे सलग 0 to 9 डिजिट्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं कॉर्नरचे जे पिक्सल आहेत ते डायरेक्ट आहेत 0. 0 म्हणजे काय, तिथे पूर्ण ब्लॅक पार्ट आहे, ब्लॅक कलर मध्ये डिजिट आहे तिथं. म्हणजे तिथे जे पिक्सल आहे ते पूर्णपणे ब्लॅक आहे. आणि जिथे जिथे मोठे नंबर्स आहे लाईक 15, आता मॅक्सिमम लिमिट आहे ते आहे 16. तर परफेक्ट 16 कोणताच नाही, ते 15 आहे, ते 13 आहे, 10 आहे. तर हे काय आहे, ही डार्कनेस आहे. ओके. जेवढा मोठा नंबर तेवढं काय राहणार, ब्राईट राहणार, तो पिक्सल व्हाईट कलर राहणार त्याच्यामध्ये. आणि जेवढा छोटा नंबर लाईक 0, तेवढा काय असणार आहे, तेवढा तो पिक्सल डार्क किंवा ब्लॅक असणार आहे. जर तुम्ही इथे बघितलं तर हा प्रॅक्टिकली एक 0 फॉर्म होतोय. ओके. जर मी 1 नंबरचा घेतो, लेट्स गो फॉर 1. बघा इथे जो सेंटर मधले पिक्सल आहे इकडचे पण पूर्णपणे ब्लॅक आहे, हे पण ब्लॅक आहे. पण कुठे, या पॉइंटला, या पॉइंटला काय आहेत, सगळे हाय व्हॅल्यू आलेत. बघा 16 सुद्धा आहे ते क्लिअर. म्हणजे हा काय फॉर्म होतो, ऑलमोस्ट असा 1 फॉर्म होतो. तर हा डेटा आपण काय करणार आहे, ट्रेनिंगसाठी ॲज वेल ॲज टेस्टिंगसाठी यूज करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लेट्स, आता आपण डिजिट्स बघितले. सो डिजिट्स नंतर इथे काय बघू शकतो आपण अजून. ओके. सो डिजिट्स डॉट, आता इथे काय फीचर नेम्स. सो इथे फीचर नेम्स आपण टाकून बघूया. लेट्स रन दिस. बघा आता फीचर मध्ये काय दिलंय, फीचर मध्ये दिलंय तुम्हाला पूर्ण एक पिक्सल दिलेलं आहे. याला आपण रिशेप करू शकतो का बघूया. 8 बाय 8. ओके. आता ही लिस्ट फॉर्मॅट मध्ये आहे, म्हणून आपण रिशेप तर नाही करू शकत याला. ठीक आहे. लेट इट बी, तसंच राहू देऊया याला. ओके. आता याच्यामध्ये टोटल काय राहणार आहे, 64 पिक्सल. 0001 1011 असं करत पूर्ण 77 पर्यंत पिक्सल्स राहतील. फीचर म्हणजे काय, इनपुट. मग आता याच्या आधी काय बघितलं होतं आपण, जस्ट सेकंड, आपण परत वरचा पार्ट बघूया. ओके. फीचर नेमच्या आधी आपण काय बघितलं होतं, डेटा
येस. सो 0 नंबरचा डेटा कॉमा डॉट रिशेप 8,8. ठीक आहे. आता ह्याच्यावरून तुम्हाला जास्त बेटर आयडिया येईल की ऍक्च्युली हा डेटा काय आहे खरं तर. हा बघा आता काय आहे, पिक्सल 00 हा काय तुमचा हा पॉइंट, पिक्सल 00 हा पिक्सल 01 हा पिक्सल 02 03 04 05 06 07. मग हा काय पिक्सल 11 12 असं करता करता हा पिक्सल आहे खालचा, सगळ्यात खालचा पिक्सल 77. ओके, हा पिक्सल काय 77 म्हणजे सगळ्यात छोटा पिक्सल तो आहे या कंडिशन मध्ये. सॉरी, हा सगळ्यात लास्ट पिक्सल तो आहे या कंडिशन मध्ये. मग ही जी ग्रिड आहे याच्यामध्ये जो डेटा दिलेला आहे त्याच्यावरून काय आयडेंटिफाय करू शकतो आपण, नंबर्स आयडेंटिफाय करू शकतो. येस. पण मग याच्यामध्ये फक्त त्याच फॉर्म मध्ये नंबर्स आहेत का, तर तसं नाहीये. ठीक आहे, आपण बघूया की याच्यामध्ये अजून कोणत्या फॉर्म मध्ये नंबर ऍक्च्युअल मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. येस. तर त्याच्यानंतर अजून काय आपल्याकडे सपोज फ्रेम आहे. ठीक आहे, ही फ्रेम आपण कॉपी करून बघूया काय डेटा येतो. कोणताही मॉडेल सोबत काम करताना पहिले त्याचे सगळं डिस्क्रिप्शन चेक करून घ्यायचं आणि एक 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 गोष्ट प्रिंट करून बघायची, डेटा अंडरस्टँड होतो. ठीक आहे, फ्रेम मध्ये काही नाही अवेलेबल, सो इट इज नन. ठीक आहे. त्याच्यानंतर टार्गेट. सो टार्गेट बघूया काय आहे. एक लक्षात ठेवायचं, फीचर म्हणजे काय तुमचं इनपुट, टार्गेट म्हणजे तुमचं आउटपुट किंवा प्रिडिक्ट करतायत त्या गोष्टी. ठीक आहे. सो बघा टार्गेट काय 0 to 8 पर्यंत यांनी नंबर दिलेले. आता इथे टोटल किती नंबर आहे, 1700 डिजिट्स आहे. 1700 डिजिट्स आहेत टोटल. ठीक आहे. येस, आपण सगळे 1700 ने प्रिंट करत आहे म्हणून त्यांनी काय दाखवलंय 0 आणि लास्ट डिजिट 0 to 9 जेवढे पण डिजिट्स आहे असे 1700 वेगळे डिजिट्स त्यांनी घेतलेले. टार्गेट नेम्स बघूया काय आहे. येस. ठीक आहे, टार्गेट नेम्स काय, एक आहे 0 1 2 3 4 असे आणि याचे 1700 सॅम्पल्स आहे. 1700 यांचे 1700 सॅम्पल आहेत. आता जो इम्पॉर्टंट पार्ट जो मी आपण सगळ्यात आधी बघायला पाहिजे तो आहे हा. येस. सो डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये लेट्स ट्राय टू प्रिंट दिस. बघा आता याच्यामध्ये काय आहे, जे एसकेलनचं ऑनलाईन डॉक्युमेंटेशन मध्ये डेटा आहे तोच इथे त्यांनी शो केलेला आहे. काय नंबर ऑफ इन्स्टन्सेस. आता हे काय लोड डिजिट्स, आता हा एक प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, त्याचे किती इन्स्टन्स आहे टोटल 1797 इन्स्टन्सेस. त्याच्यामध्ये प्रत्येकाला किती ऍट्रिब्यूट आहे, पिक्सल 0 पिक्सल 1 पिक्सल 2 पिक्सल 3. आपण बघा oops मध्ये ऍट्रिब्यूट्स बनवत होतो, तर हे ते ऍट्रिब्यूट्स 64 ऍट्रिब्यूट्स आहे डायरेक्टली. ठीक आहे. आणि प्रत्येक पिक्सल काय इंडिकेट करतो, एक इंटिजर नंबर एका पिक्सलला इंडिकेट करतो आणि त्याची व्हॅल्यू काय असते 0 to 16. ओके, म्हणजे 0 to 16 हा नंबर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता मिसिंग ऍट्रिब्यूट व्हॅल्यूज नन. आता फ्रेम मिसिंग आहे म्हणून फ्रेमला आपल्याला नन मिळालं. कधी म्हणलं हा डेटा सेट 1998 मध्ये. मग त्यांनी याच्यामध्ये बरेच डिटेल दिलेले आहे की ऑलरेडी प्री प्रोसेसिंग वगैरे केलेली आहे याच्यामध्ये. टोटल 43 लोकांनी याच्यावर काम केलं, 30 लोकांनी ट्रेनिंगसाठी कंट्रीब्युशन केलं आहे. येस. 13 टेस्ट सेट आहे त्याच्यामध्ये. ओके. आता इथे काय 32 बाय 32 चे पण बिटमॅप एक इमेज असते. ओके, बीएमपी म्हणतात त्याला. ओके, तुमचं जे लोगो वगैरे दिसतं लॅपटॉप चालू झालं ते त्या फॉर्मॅटमध्ये असतं बीएमपी. ठीक आहे. सो या वे मध्ये त्यांनी इथे डिस्क्रिप्शन त्याचं प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर नंतर आता बघा इथे इमेजेस दिलेले आहे. आता जर 1700 आपल्याकडे पिक्सलचा डेटा आहे, हा डेटा काय शो करतो पिक्सल्स. तसेच 1700 काय राहतील आपल्याकडे जवळपास इमेजेस. सो आपण सगळे इमेजेस नाही बघू शकत. ओके. सो मी इथे फक्त प्रिंट इमेजेस म्हटलं आणि इथे सपोज 0 टाकलं तर बघा इथे एरर यायला पाहिजे प्रॅक्टिकली. ओके, त्याने पिक्सलच्या फॉर्म मध्ये डिकोड करून घेतली ती इमेज. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला हे नंबर, आपल्याला नंबर नाही समजत, आपल्याला काय समजतं फिजिकल डेटा समजतो, आपल्याला हे नंबर समजत
नाहीये सपोज, मग त्या केसमध्ये काय करू शकतो आपण? तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, सिम्पली याला प्लॉट करून घ्यायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण थोडस इम्पोर्ट वगैरे करून घेऊया. सो फ्रॉम matplotlib pyplot pyplot as plt. ठीक आहे. मग इथे काय करणार आहे आपण, सिम्पली प्रिंट करण्याऐवजी त्याला आपण प्लॉट करूया. सो plt डॉट इमेज शो, इमेज शो म्हणून मेथड आहे. ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे आपण? सो आपला डेटा कुठे आहे? तो आहे डिजिट्स मध्ये. सो डिजिट्स डॉट इमेज इमेजेस इमेजेस आणि 0th नंबरची इमेज बघूया आपण. ठीक आहे. आणि इथे काय टाकावं लागेल आपल्याला? plt डॉट शो. ठीक आहे. आपण थोडीशी याला स्टाइलिंग देऊन टाकूया. सो plt डॉट स्टाईल डॉट यूज, वी आर गोइंग टू यूज ggplot. ggplot मध्ये थोडा डेटा क्लिअर दिसतो म्हणून वी आर गोइंग टू यूज दॅट. ठीक आहे. आता बघूया याला रन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं. ओके, बघा आता आपल्याला एक ग्राफ मिळाला आहे. शेअर द स्क्रीन. हा ऍक्च्युअल ग्राफ आपल्याला मिळाला. आता बघा, इथे पिक्सल जे आपले आपण नंबर खाली बघितले, तेच पिक्सल आहे. इथे जो पूर्ण ब्राईट येल्लो पिक्सल आहे तो म्हणजे काय असेल, 15 किंवा 16. त्याच्या साईडचा असेल 13 14 समथिंग. ओके, हे जे सेंटर मधले डायरेक्ट पूर्ण ब्लू, डार्क ब्लू, ओके एकदम डार्क पर्पल आहे, ते आहेत व्हॅल्यू 0. हे कॉर्नरच्या व्हॅल्यू 0. म्हणजे प्रत्येक पिक्सलला त्यांनी काय केलंय, एका नंबरच्या हेल्पने इंडिकेट केलेलं आहे. सो ऍक्च्युली ह्या इमेजेस आपण त्यांना फीड करायच्या असतात, आणि फ्रॉम दॅट इमेज इट इज गोइंग टू प्रेडिक्ट द डेटा. ओके, म्हणजे याच्यावरून तुमचं जे पण डेटा प्रेडिक्शन आहे ते होतं. ओके. आता डिजिट 1 घेतला तो, म्हणून तो कसा दिसेल आपल्याला, फर्स्ट डिजिट सारखा आपल्याला शो होईल. याच्याच ऐवजी आपण काय घेणार आहे, सपोज आता इथे मी काय करतोय, इन्स्टेड ऑफ digit 1 व्हॉट आय एम टेकिंग सॉरी, इथे 0 लोकेशन होती, त्याच्या जागी मी 1 लोकेशनचा डेटा घेतोय. लेट्स रन दिस. ओके, सो दिस इज द इमेज फॉर 1. बघा आता इथे काय, हे जे सेंटरचे पिक्सल आहे दे आर 16. एकदम हे सेंटरचे 3 पिक्सल आहे, यांची व्हॅल्यू काय असेल, 16. मग वरचे 15, इथे 13 वगैरे या टाईपने हा काय दिसतोय, थोडासा 1 दिसतोय. आता हे डिजिट एवढे असे या वे मध्ये का बरं आहे, एवढे रॅन्डम का बरं आहे? आता 1 तर दिसतोय आपल्याला, आपल्याला खूप इमॅजिन करावं लागतंय. तर हा सगळा डेटा जो आहे, हे जे इमेजेस आहेत, हे हँड रिटन इमेजेस आहे, हाताने लिहिलेल्या इमेजेस आहे. म्हणजे हाताने त्यांनी 1 लिहिला, त्याचा फोटो घेतला, त्याचं पिक्सेलेशन केलं, आणि मग इथे तो डेटा प्रोव्हाइड केला. मग असे 1797 त्यांनी कॅरेक्टर्स घेऊन त्यांच्या इमेजेस टाकलेले आहेत. ठीक आहे. जर म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नाही 1 बाय 1 सगळ्याच बघायचे आहे मला, सो दॅट इज ऑल्सो पॉसिबल. ठीक आहे. सो लेट्स गेट बॅक टू द कोड. ओके, या वेळेने तुम्ही काय करू शकता, सगळे जे डिजिट्स आहेत ते तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आता दुसरा पार्ट काय इम्पॉर्टंट, की मला काय करायचंय, सपोज मला एक एक जे डिजिट्स आहेत ते ग्रॅब करून त्याला काय करायचंय, त्याला फीड करायचंय. कशासाठी? ट्रेनिंगसाठी. कशासाठी फीड करायचंय? लॉजिस्टिक रिग्रेशनच्या ट्रेनिंगसाठी. ठीक आहे. मग काल आपण जो कोड केला होता, लिटरली त्याच्या सिमिलरच याच्यामध्ये कोड राहणार आहे. आता याच्यामध्ये काय काय लागेल आपल्याला? सो आपल्याला 2 गोष्टी इम्पॉर्टंट लागत असतात याच्यामध्ये. ट्रेन टेस्ट स्प्लिट मेथड जी आपण काल बघितली आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लॉजिस्टिक रिग्रेशन मेथड. ह्या 2 गोष्टी आपल्याला लागणार आहे. फर्स्ट लेट्स इम्पोर्ट दोज.
सो फ्रॉम, ओके, वेगवेगळ्या लायब्ररीज आहे. सो आपल्याला एकाच ह्याच्यात नाही करता येणार ते. sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन इम्पोर्ट. येस. आता इथे काय करणार आहे आपण, सिम्पली याच्यामध्ये आपल्याला टेस्ट ट्रेन तो पार्ट इम्पोर्ट करायचा आहे. सो टेस्ट ट्रेन टेस्ट आणि स्प्लिट. सो दिस पार्ट इज डन. अगेन फ्रॉम sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन. ओके, इथे आपल्याला मॉडेल सिलेक्शन नाही लागणार आहे, आपल्याला लिनियर मॉडेल लागेल. इम्पोर्ट लॉजिस्टिक रिग्रेशन. जर इथे दोघांनाही लिनियर मॉडेल किंवा मॉडेल सिलेक्शन एकच लागत असतं तर आपण इथेच कॉमा देऊन लॉजिस्टिक रिग्रेशन टाकू शकतो. म्हणजे तसं पण करता येतं मल्टिपल तुम्हाला मेथड्स इम्पोर्ट करायचे असतील तर. ठीक आहे. तर नंतर आपलं काय मेन इम्पॉर्टंट पार्ट, टेस्ट ट्रेन आणि स्प्लिट. सो थोड्या वेळासाठी आपण हे सगळी गडबड काढून टाकूया. सगळ्यात पहिले आपण काय करूया, हेल्प टेस्ट ट्रेन आणि स्प्लिट, म्हणजे तिथून आपल्याला काय करता येईल, गोष्टी कॉपी करता येतील. So what we have to copy, you have to copy what type of output it is going to provide. Okay, documentation ने मिस्टेक अवॉइड होऊन जातात. आपल्याला हे पाहिजे ऍक्च्युली. येस, सो वी नीड दिस पार्ट. ओके, आपल्याला हे पार्ट तर लागणार नाही आताच. ओके, पीएलटी डॉट शो जो आहे ही लाईन पण आपल्याला लागणार नाही, कारण याच्यात प्लॉटिंग साठी आपल्याकडे काही नाही. आता आपल्याला काय करायचं इथे, एक्स ट्रेन वाय ट्रेन या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आहे. स्पेसला आपण काढून टाकूया. ओके, टेस्ट ट्रेन आणि स्प्लिट. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पाहिजे. ठीक आहे. येस. सो आपल्या एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहे, एक्सच्या जागेवर आपण काय टाकणार आहे, आपल्याकडे जो डिजिट्सचा डेटा आहे, सो डिजिट्स डॉट डेटा. ठीक आहे. वायच्या जागी असतं आपले टार्गेट डिजिट. हा डेटा म्हणजे काय, दिस इज नोन एज फीचर. हा डेटा काय झाला, फीचर. आणि दुसरा पार्ट असतो डिजिट्स डॉट टार्गेट. टार्गेट किती आहेत आपल्याकडे, 0 to 9 डिजिट हेच टार्गेट आहेत आपले. सो टार्गेट. येस. जस्ट
ओके, सॉरी फॉर द इंटरप्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की डेटा याच्यात पुट करायचा आहे. पहिला काय घेतला आपण, जो इनपुट डेटा आहे तो. त्यानंतर टार्गेट. टार्गेट म्हणजे काय, जे पॉसिबल आउटकम आहे. पॉसिबल आउटकम किती आपले, 10 आउटकम आहे, 0 to 9. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण काय करणार आहे, 20% डेटा याला पाठवणार आहे. ठीक आहे. आणि याला रॅन्डम व्हॅल्यू काही पण द्या, डझंट मॅटर. 1 देऊन टाकूया आपण, दिली नाही तरी चालतं, काही इश्यू नाहीये त्याच्यामध्ये. तर हा झाला आपला डेटा, कशासाठी, ट्रेनिंग आणि टेस्टिंगसाठी. मग इथे काय करायचं आता खाली, आता मी रोज काय वापरतो इथे, वर्ड कीवर्ड रेग यूज करतो. रेगच्या जागी आज मी काय यूज करतोय, मॉडेल. का, कारण की हे ट्रेनिंग मॉडेल आहे, म्हणून मी याला नाव मॉडेल देऊन टाकलं. आपण काय करतो, जनरली मॉडेल ट्रेन करतो. मॉडेल इज इक्वल टू, आता मॉडेल इज इक्वल टू काय, सो आपल्याला काय करायचं आता, लॉजिस्टिक रिग्रेशन घ्यायचंय. येस. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता एक छोटासा इश्यू आहे. ओके, पहिले आपण रन करूया, त्याच्यानंतर इश्यू बघूया. त्यानंतर मी काय करून घेतो इथेच लगेच, प्रिंट रिग्रेशन डॉट काय, स्कोर एक्स टेस्ट कॉमा वाय टेस्ट. ठीक आहे. सॉरी, इथे रिग्रेशन जागी काय येईल, मॉडेल. ओके. आता आपल्याला स्कोर वगैरे कळेल, सगळं कळेल, तर ठीक आहे. आपण काय करूया, याला जस्ट रन करून बघूया एकदा. काय लॉजिस्टिक रिग्रेशन, हा बघा आता इथे काय आलं, एक एरर आला. ठीक आहे. येस, युझिंग बिफोर एस्टिमेटर. कोणत्या लाईन मध्ये, हा लाईन नंबर 15. टेस्ट एक्स्ट्रेम. ओके, आपल्याला इथे काय प्रोव्हाइड करावं लागेल, एक्स टेस्ट वाय टेस्ट. ठीक आहे. 2 मिनिट याला काढून टाकूया. आपला जो मेन एरर आहे, जो आपल्याला ऍक्च्युअल बघायचा आहे, तो बघूया फर्स्ट आपण. ओके. आता इथे प्रॅक्टिकली म्हणजे काय इश्यू येत असतो जनरली, की तुमचं जे लॉजिस्टिक रिग्रेशन आहे याच्यामध्ये किती व्हॅल्यूज आहे आपल्याकडे, 1700 व्हॅल्यूज आहे. ओके. कधी कधी एवढ्या सगळ्या 1700 व्हॅल्यूज, एवढ्या सगळ्या 1700 व्हॅल्यूज युटिलाइज करणं पॉसिबल होत नाही. ओके. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, की आपण काय करू शकतो, त्या व्हॅल्यूजला लिमिट करू शकतो. आता माझ्या याला एरर नाही आलाय. ठीक आहे. आता जिथे मी मॉडेल ट्रेन करतोय या केसमध्ये मला कोणता एरर आलेला नाहीये. ओके, मॉडेल ट्रेन होतंय. पण जर तुम्हाला इन केस एरर आलाच, ओके, डिपेंड करतं की किती इटरेशन वगैरे पायच्या मध्ये अलाउड आहे काय. जर वाटलंच तुम्हाला, तर त्या केसमध्ये इथे काय करायचं, इथे मॅक्स इटर म्हणून ऑप्शन आहे. तर 1000 व्हॅल्यूज वरच इटरेशन करायचे. ओके. येस. तेवढ्या इटरेशन मध्येच डेटा ट्रेन करायचा. जर इन केस वाटलं तुम्हाला की नाही, आपल्याला काय आहे की जसा पाहिजे तसा डेटा नाहीये, ओके, किंवा खूप मोठा डेटा सेट आहे, तर त्या केसमध्ये जनरली एरर्स येतात. मग तुम्ही इथे मॅक्स इटर म्हणून काय करू शकता, तुमचं लिमिट फिक्स करू शकता. आता त्याच्यानंतर काय आहे आपल्याकडे, येस, इथे काय करायचं, मॉडेल ट्रेन करावं लागेल. मॉडेल डॉट फिट. येस. फिट मध्ये काय टाकणार आहे मी? एक ट्रेन. आता इथे एरर येऊ शकतो आपल्याला ट्रेनिंगच्या वेळेस, कॉमा वाय ट्रेन. लेट्स रन दिस, होतो कारण बघूया. ओके, बघा आला. स्टॉप टोटल नंबर ऑफ रिटरेशन लिमिट वगैरे इथे प्रोव्हाइड केले. मी इथे याला लिमिट करतोय अराउंड मॅक्स इटर. आता प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ह्या ज्या गोष्टी असतात, या टेस्टिंग वगैरे, मोठे डेटा सेट, तर हे तुमच्या लोकल कम्प्युटरवर नसतं करायचं. याच्यासाठी ऑनलाईन सर्व्हर असतो, त्या सर्व्हरवरच या गोष्टी करायच्या असतात. बघा आता एरर आलेला नाहीये. का, कारण की आता 100 वर मी लिमिट, 1000 वर लिमिट करून ठेवले. ट्रेनिंग झाली. ट्रेनिंग नंतर आता मी काय करतोय चेक, मी याचा स्कोर चेक करतो. काय, मॉडेल डॉट स्कोर. स्कोर कशाच्या बेसवर,
एक्स टेस्ट टेस्टिंगच्या बेसवर वाय अंडरस्कोर टेस्ट. लेट्स रन दिस. तर बघूया याची पर्सेंटेज द अॅक्युरेसी. आता ही अॅक्युरेसी बघा, बाकी आपण काल जे केलं त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे. ओके, त्याचे रिझन्स आहे ते आपण नंतर चेक करूया. त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करता येतं की ऍक्च्युली तुमचा जो पण मॉडेल आहे त्याला खरंच काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. वी आर गोइंग टू सी दोज थिंग्स इन लेटर सेशन्स. ठीक आहे. आता मला काय करायचंय, आय वॉन्ट टू प्रेडिक्ट. सपोज आता प्रेडिक्ट करताना सपोज व्हॉट आय एम डुईंग, प्रिंट. चला पहिले प्रेडिक्ट करून घेऊ. मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ओके, सो आपल्याला थोड्या वेळाने सेशन स्टॉप करावं लागेल ड्यू टू पॉवर कट. ठीक आहे, माझी लॅपटॉप बॅटरी 16-17% आहे आता. सो प्रेडिक्ट. आता प्रेडिक्ट करताना काय द्यायचं याला. सो आपल्याकडे तर फोटो नाही डिजिट्सचे, मग काय करायचं, त्याचा डेटा डेटा त्यालाच द्यायचा. तर आपण काय करूया, इमेज, इमेज नंबर 45 प्रोव्हाइड करतोय मी. ठीक आहे, फोटो प्रोव्हाइड करतो. जे पण इमेज आपण ग्राफ मध्ये बघितल्या होत्या त्या मी प्रोव्हाइड करायचा ट्राय करतो इथे. सो लेट्स चेक. बघा काय आलं इथे, एरर आला. ओके, एक्सेट ॲज फीचर्स बट लॉजिस्टिक रिग्रेशन एक्सपेक्टिंग 64 फीचर्स वगैरे वगैरे. सो याला इमेज देऊन फायदा नाहीये, याला इमेज देऊन उपयोग नाहीये. तर त्याच्या जागी काय द्यायचं, त्या इमेजचा डेटा प्रोव्हाइड करायचा. आणि आपल्याला पण कळलं पाहिजे ऍक्च्युली की खरंच डेटा काय आहे. तो इथे आपण पहिले बघून घेऊया की त्याला आपण 45, आता 45 नंबरला कोणता डेटा आहे हा मला पण माहिती नाही आहे. मग आपण काय करू शकतो, सो आपण ना तो डेटा स्वतःसाठी प्रिंट करून बघूया. प्रिडिक्शन तर ठीक आहे, प्रिडिक्ट साठी पण देऊया प्रिंट डिजिट्स डॉट डेटा. आपण बघून अंदाज लागतो का बघूया. 45th नंबरला हा डिजिट आहे. लेट्स रन दिस. आता हे पहिलं जे येईल ते आपलं प्रेडिक्टेड आन्सर असेल. त्याला काय इश्यू आहे, लेट्स चेक. मॉडेल डॉट डेटा 45. Okay, I think we should pass this in a 2D array. याला आपण 2D array पास करूया. ओके, लेट्स रन दिस. ओके, बघा आता इथे काय दिलंय, डिजिट 3 दिलेला आहे. ओके, आता खालचा डेटा पण आपण बघितलाय आपल्यासाठी, पण याला आपल्याला काय करावं लागेल, रिशेप, जेणेकरून आपण अंदाज लावू शकतो की काय डिजिट असेल. बघा आता हा काय दिसतोय, या जागेवर समथिंग 5 वगैरे काहीतरी वाटतंय मला. 5 आहे का, असा 5 वाटतोय तो. ओके, सो लेट्स चेक. यांनी काय प्रेडिक्ट केलंय, याने 3 प्रेडिक्ट केलं. ओके, असा 3 दिसतोय का तो, ठीक आहे. आता त्यांनी जे प्रेडिक्ट केलंय तो आहे 3. जर आपल्याला बघायचंय काय की हा ऍक्च्युअल मध्ये दिसतो कसा, काय फोटो काय आहे, तर आपण ऑलरेडी त्याच्यासाठी कमांड बघितलेली आहे. येस, सो त्याच्यासाठी आपल्याकडे काय कमांड आहे, plt डॉट आय एम शो. येस, डिजिट्स डिजिट्स डॉट इमेजेस. ओके, इमेजेस मध्ये काय टाकायचं आपल्याला, 45. ओके, 45th इमेज आपल्याला बघायची आहे. ओके, त्याचं प्रेडिक्शन आहे स्वतःच 3. इथे plt डॉट शो. लेट्स रन दिस. बघूया आता काय इमेज येते आपल्या समोर. खरंच 3 आहे का हा, ठीक आहे.
येस, सो हा 3 सारखा वाटतोय थोडाफार. 5 सारखा जास्त वाटतो असा 5, पण लेट इट बी. सो सिस्टमला काय दिसतोय, हा या वेळेने असा 3 शो होतोय, म्हणून त्याने काय प्रेडिक्ट केलं इथे, 3 खाली आन्सर मध्ये प्रेडिक्ट केलेलं आहे. ओके. सो या वेळेने काय दिलं आपण, आपलाच डेटा त्याला प्रेडिक्ट करायसाठी दिला. तुम्हाला तुमचे इमेजेस द्यायचे असतील तर काय करायचं, मोबाईल मध्ये फोटो काढून घ्यायचा, PIL म्हणून, PIL किंवा पिलो म्हणून एक लायब्ररी असते इमेज प्रोसेसिंग साठी, ती युटिलाइज करायची. त्याच्याकडून 6x6, सॉरी 8x8 पिक्सल, 64 पिक्सलची इमेज बनवून घ्यायची. ओके. ऑनलाईन पण टूल आहे BMP इमेज जनरेटर म्हणून, त्याच्या थ्रू तुम्ही करू शकता आणि ती इमेज याला तुम्ही पास करू शकता विदाउट एनी इश्यू. ठीक आहे. सो आता नेमकी माझी बॅटरी डेड झालेली आहे आणि लाईट पण नाहीये. सो विल स्टॉप हिअर. ओके. आपण काय करूया, उद्या थोडा एक्स्ट्रा आवर्स घेऊया. ठीक आहे. ओके, जस्ट अ सेकंड, लेट मी टेक द अटेंडन्स. ओके, विल स्टॉप हिअर. थँक यू.